नमस्कार, मी बोलते नंदिनी अंकोलेकर। मी आज तुम्हाला दाखवणार आहे रताळ्याच्या पुऱ्या आणि मिरचीचा ठेचा। चला तर बघूया आपण त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते। हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं, तेव्हा तुमच्याबरोबर मला शेअर करायचं वाटलं म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते। रताळ्याच्या पुऱ्या करण्यासाठी लागणारं साहित्य हे साधारणपणे 2 कप मी गव्हाचं पीठ, आपलं रेग्युलर चपातीचं पीठ घेतलेलं आहे। आता त्याला बाकीचं साहित्य लागणार आहे। एक रताळा मी उकडवून घेतला आहे, 2 शिट्ट्या काढून घेतल्या, स्वच्छ धुवून आपण उकडवून घ्यायचं। चवीनुसार मीठ घ्यायचं। हे झालं साहित्य आपल्या पुऱ्यांसाठी। आता या पुऱ्यांबरोबर आपण मिरचीचा ठेचा करणार आहे, त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून जिरं, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, 2 टेबलस्पून शेंगदाणे, चवीनुसार मीठ आणि पुऱ्या तळण्यासाठी तेल लागणार आहे। आता आपण पहिल्यांदा पीठ भिजवूया। आता मी असं काढून घेते आहे, बारीक किसणीने मी किसून घेतलं आणि आता त्याचा लगदा करते। आता हा लगदा आपण पिठामध्ये टाकायचा। त्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया। हे पहिल्यांदा आपण सगळं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मग जरुरीप्रमाणे पाणी टाकून हे पीठ जरासं घट्टसर असं भिजवायचं, म्हणजे त्याच्या पुऱ्या करायला चांगल्या पडतात। जर आता त्याच्यात मिक्स करून घेतलं आहे मी। आता जरुरीप्रमाणे आपण पाणी टाकून पीठ भिजवूया। अशा रीतीने मी पीठ भिजवून घेते, मग तुम्हाला त्या रीतीने पीठ भिजवून झालेलं आहे माझं। थोडंसं तेल लावलं मी त्याला। आता हे 15 मिनटं आपण झाकून ठेवून देऊया आणि तिथपर्यंत मी तुम्हाला मिरचीचा ठेचा करून दाखवते। कढई तापत ठेवली आहे मी, त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकायचं आपण। तेल तापलं की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं। जिरं जरा तडतडलं की त्याच्यात आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत। ते थोडेसे तुकडे करून टाकले ना ते अंगावर उडायची भीती नसते, म्हणून मी ते तुकडे करून टाकतो आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट, कमी तिखट अशा ज्या मिरच्या असतात त्या घेतल्या तरी चालतील। मिरच्या जरा तेलात होऊ द्यायच्या। आता गॅस बंद करते मी आणि लसूण टाकते त्याच्यामध्ये। लसूण जरा होऊ द्यायचा। त्यात तेवढ्या गरमीमध्ये लसूण होतो तो। मीठ टाकायचं आपण आपल्या चवीनुसार आणि मिक्सरमधून काढताना शेंगदाणे टाकायचे। जरा असं थंड होऊ द्यायचं आहे, मग मिक्सरमधून काढते आणि तुम्हाला मी दाखवते मिरचीचा ठेचा कसा करायचा तो। पीठ चांगलं मी मळून घेतलं आहे आणि हा एक गोळा पीठ लावून तयार केला आहे। मी खालती ओट्यावरती डायरेक्ट पोळ्या लागते आणि त्याच्या मग पुऱ्या कापायच्या आपण, म्हणजे लवकर होतात, त्रास पण आपला वाचतो। अशा रीतीने सगळ्या जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही, अशा पुऱ्या लाटायच्या। त्या पुऱ्या गोडसर असतात आणि मिरचीचा ठेचा तिखट असतो, त्याच्यामुळे हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं। तर तेव्हा तुम्ही करून बघा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आपल्या मित्रमैत्रिणींनाही सबस्क्राईब करायला सांगा। प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। झाकणाने मी कापून घेते आता पुऱ्या। अशा रीतीने सगळ्या पुऱ्या करून घेते। आता गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि पुऱ्या तळून घ्यायच्या। थोड्या पुऱ्या करून घेतल्या आहेत, आता मी तुम्हाला तळून दाखवते। मस्त टमटमी फुगली।
अशा रीतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेते आणि मग तुम्हाला मिरचीचा ठेचा कसा करायचा ते पण सांगते. या सगळ्या तळून झाल्या आहेत. आपल्याला ज्या गरम गरम पाहिजे असतील तर थोडंसं पीठ आपण तसंच ठेवायचं, नंतर आयत्या वेळेला तळलं तरी चालेल. खूप वेळ ठेवू नका, कारण तर थोडंसं पाणी सुटायला पीठ मऊ व्हायची भीती असते. या पुऱ्या तळून झाल्यात. आता आपण मिरचीचा ठेचा करायला घेऊया. हा आता ठेचा मी मिरची, लसूण, मीठ, जिरं सगळं मिक्स करून थोडासा तेलाळ परतवून घेतला होता. आता हा मिक्सरमध्ये मी टाकते. चालू बंद करून ते मिक्सर चालवायचं, कारण ते एकदम बारीक पण नाही झाला पाहिजे, थोडासा खडबडीत राहायला पाहिजे ठेचा. हे जरा खडबडीत वाटून घेते. खडबडीत जरासा पल्स मोडवरती वाटून घ्यायचा, नाहीतर चालू बंद 1 मिनटं करायचं. आणि आता त्याच्यात मी हे शेंगदाणे टाकते भाजलेले आणि परत तसं थोडंसं चालू बंद करायचं. खडबडीत असं शेंगदाणे टाकून पण एकदा मी फिरवून घेतलं मिक्सर आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकली मी. झाला आपला मिरचीचा खरडा तयार. चला तर आता आपण रताळ्याच्या पुऱ्या आणि मिरचीचा खरडा सर्व करूया.